नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वराज्य प्रबोधिनीच्या यूट्यूब चॅनलवरील महाराष्ट्राचा जनादेश 2024 या निवडणूक विशेष सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राच्या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या इंटरेस्टिंग फॅक्ट्सवरती आपण चर्चा करतोय आणि आजच्या भागामध्ये आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी देत असताना वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी नेमकी किती महिलांना उमेदवारी दिलेली आहे याबद्दल चर्चा करणार आहोत. बऱ्याचदा आपण वुमन एम्पॉवरमेंटची चर्चा करतो आणि त्याच्यात पॉलिटिकल एम्पॉवरमेंट किंवा राजकीय क्षेत्रामध्ये देखील महिलांना समसमान वाटा मिळाला पाहिजे अशी चर्चा करत असतो. महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण आहे. म्हणजे केंद्राचं 33% आरक्षण होतं तर त्याच्याही पुढे जाऊन महाराष्ट्रानं महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण दिलं. ही खरोखर एक चांगली बाब आहे आणि हे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचं लक्षण म्हणून आपण बघू शकतो. पण आपल्याला असं लक्षात येईल की लोकसभा इलेक्शन असेल किंवा विधानसभा इलेक्शन असेल तर तुलनेनं महिलांचा टक्का मात्र तिकडे जास्त दिसत नाही. जर आपण लोकसभेच्या इलेक्शनचा विचार केला तर आत्ताची जी लोकसभेची इलेक्शन झाली तर त्याच्यामध्ये जवळपास 13.8% महिला संसद सदस्यांची संख्या आहे. म्हणजे ही संख्या देखील लक्षणीयरित्या कमी आहे. महिला सदस्यांची संख्या जर का वाढली तर महिलांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जाऊ शकतात. त्या प्रश्नांचा पाठपुरावा अधिक प्रभावीपणे केला जाऊ शकतो किंवा प्रत्यक्षात त्याच्यामध्ये महिलांचे प्रश्न महिलाच समजू शकतात आणि अनुषंगानं महिलांसाठी कुठल्याही प्रकारचं धोरण किंवा पॉलिसी मेकिंग करत असताना त्यातल्या मायन्यूट लेवलच्या गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यामध्ये ते इनपुट देऊ शकतात. या दृष्टिकोनातून पण महिला सदस्य संख्या जास्तीत जास्त असावी, मग ते लोकसभा असेल किंवा राज्याची विधानसभा असेल तर याच्या बाबतीत विचार केला जातो. मात्र वास्तविक पाहता तसं होताना आपल्याला दिसत नाही. मग आपण जरा याचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न करूया की आत्ता 2024च्या इलेक्शनमध्ये महिला उमेदवारीच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर कुठल्या पक्षाने किती महिला उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे. तो दोन्ही आघाड्यांचा विचार केला. अर्थातच याच्यामध्ये आपण टीका टिप्पणी करणार नाहीये, आपण फक्त जस्ट एक याच्यामध्ये आत्ता वास्तव काय आहे तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल या दोन्ही आघाड्यांनी प्रत्येकी 30 महिलांना उमेदवारी दिलेली दिसते. म्हणजे थोडक्यात काय तर यावर्षी 2024च्या महाराष्ट्र विधानसभेच्या इलेक्शनमध्ये टोटल 60 महिला उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महायुतीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षानं सर्वाधिक 18 महिलांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिलेली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटानं 8 महिलांना तर अजित पवार गटानं 4 महिलांना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी संधी दिलेली दिसते. म्हणजे सर्वात जास्त बीजेपीनं 18 महिलांना संधी दिली, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे गट 8 महिला आणि अजित पवार गट 4 महिलांना संधी दिलेली दिसते. युतीच्या उमेदवारांमध्ये 12 महिला अशा आहेत की ज्या विद्यमान आमदार आहेत आणि म्हणून त्यांना कॅरी फॉरवर्ड म्हणून पुन्हा एकदा त्यांना संधी देण्यात आलेली दिसते. महाविकास आघाडीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटानं सर्वाधिक 11 महिलांना विधानसभा निवडणुकीमध्ये उभे केलेले आहे. त्यानंतर काँग्रेसनं 9 महिलांना संधी दिलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं 10 महिलांना संधी दिलेली आहे. म्हणजे क्रोनॉलॉजिकल ऑर्डर जर का आपण लक्षात घ्यायची म्हटलं तर सर्वात जास्त बीजेपी या ठिकाणी 18 महिलांना संधी देताना दिसते. त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, एनसीपी, शरद पवार गट 11 आणि मग त्याच्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की 10 महिलांना मग शिवसेना, युबीटी त्यांनी 10 महिलांना संधी दिलेली दिसते आणि मग नंतर बाकीचे पक्ष या ठिकाणी येताना दिसतील. मग 9 महिलांना संधी देण्याच्या बाबतीत काँग्रेस असेल, त्याच्यानंतर 8 महिलांना संधी देण्याच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे गट असेल वगैरे वगैरे. 2019च्या इलेक्शनची कंपॅरिझन करण्याचा प्रयत्न केला तर 2019च्या इलेक्शनमध्ये टोटल 49 महिलांना उमेदवारी देण्यात आलेली होती आणि त्या 49 महिलांमधून टोटल 24 महिला या आमदार म्हणून निवडल्या गेलेल्या होत्या. म्हणजे 2019च्या विधानसभेचा विचार करता 288 सदस्यांपैकी 24 महिला सदस्यांचा समावेश होता. निश्चितच आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की इररिस्पेक्टिव्ह ऑफ पॉलिटिकल पार्टी 2019च्या तुलनेमध्ये 2024 मध्ये महिलांना उमेदवारी देण्याचं प्रमाण याच्यामध्ये वाढ झालेली दिसते. कारण 2019 मध्ये 49 महिलांना संधी होती तर 2024 मध्ये 60 महिलांना संधी प्रदान करण्यात आलेली. एकीकडे आपण बघतोय की संसदेनं नारी शक्ती वंदन विधेयक संमत केलं ज्याच्यामध्ये एकंदरीतच महिलांचं पॉलिटिकल पार्टिसिपेशन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महिलांना 33% आरक्षण लागू केलेलं दिसतं. मात्र
जनगणना असेल किंवा मतदारसंघांचं परिसीमन असेल, तर या काही तांत्रिक बाबी आहेत आणि त्याच्यानंतरच ते लागू होईल. जर हे लागू झालं तर महाराष्ट्राच्या 288 सदस्य संख्या असलेल्या विधानसभेमध्ये टोटल 96 महिला उमेदवारांचा त्या ठिकाणी, महिला सदस्यांचा त्या ठिकाणी समावेश असेल. तर नक्कीच त्या दृष्टिकोनातून वाटचाल होणं गरजेचं आहे, जेणेकरून महिलांचे प्रश्न जे आहेत तर ते महिलांच्या माध्यमातून अतिशय संवेदनशील पद्धतीनं मांडले जाऊ शकतील आणि त्यांचं रिप्रेझेंटेशन वाढल्यामुळं आपण असं म्हणूयात की त्यांचं पॉलिटिकल पार्टिसिपेशन वाढल्यामुळं अधिकाधिक जस्टिस जो आहे आणि त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम या माध्यमातून होऊ शकेल. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हा होता आजचा आपला या स्वराज्य प्रबोधिनीच्या आपल्या महाराष्ट्राच्या जनादेश 2024च्या सिरीजमधला डिस्कशनचा मुद्दा. पुढच्या भागामध्ये अशाच एका नव्या मुद्द्यासह भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. बाय बाय.